तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत होतं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आता आपण जात होतो मामासोबत कापूस विकायला, कारण की आपल्याला पेरायचं होतं पीक आणि त्याच्यासाठी आणायचं होतं खत वगैरे. तर त्यासाठी आम्ही दोघं निघालो मस्त गाडीवर. मामा तर मस्त फ्रेश झालेले होते, पण आपली आंघोळ बाकी होती कारण की आपण लेट उठलो होतो त्याच्यामुळे. तर आता आपण जाऊ मस्त कापूस विकायला. तर चला. तर मित्रांनो, आता मी उचलली कापूसची गोणी आणि आता मी आणि मामा चाललो होतो विकायला. आणि हे आपले मामा जे गाडी चालवत आहे. हे सगळं झाल्यानंतर मला भेटले काका. तर मामाने सांगितलं तू यांच्यासोबत आहे, मी जातो समोर खत वगैरे घेऊन. तर आपण निघालो आपल्या काकासोबत. हे होते आपले छोटे काका. तर चला आता आपण जाऊ शेतात. शेतात आल्यावर बघितलं तर आपली मामी ठिप्पक हे करत होती आणि त्या साईडला आपली मम्मी नेत होती ओढून. त्यानंतर मला असं वाटलं की मी पण थोडं काम करावं. तर मी पण थोडं काम करायला लागलो. त्यानंतर मी आलो घरी. तर मित्रांनो, आता आपलं सगळं काम संपलेलं शेतातलं. आता आपण चाललो आहे संभाजीनगरला. तर आपल्यासोबत आजोबा पण आहे, कारण की त्यांना हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. तर आता आपण जाऊ आपल्या घरी आणि त्यांना तिथून घेऊ आणि मग जाऊ आपण संभाजीनगरला. तर आपण भेटू आता तिकडेच. तर मित्रांनो, घरी आल्यावर फ्रेश होऊन मी आलो लगेच जिमला, कारण की आज मारणार होतो आपण बायसेप आणि ट्रायसेप. तर आज आपला मित्र नाही सोबत, कारण की तो बिझी होता. तर आपण एकटेच येऊन गेलो आहे आणि असं वाटतं आहे की आज जिममध्ये पण गर्दी नाही आहे, तर आपल्यासाठी सोपं होईल. तर चला आता आपण आपलं वर्कआउट सुरू करूया. मित्रांनो, आता मी चाललो आहे घरी आमच्या ट्रेनरसोबत. आता आम्ही दोघांनी गेली जिम बंद. आता यांना सोडू घरी मग आपण जाऊ घरी. खूप टाईम झालेला आहे, 9:30 वाजले. आज तो इतका भारी वर्कआउट झालेला आहे मित्रांनो, खूप भारी. आता आपल्या साहेबला सोडू मग जाऊ आपण घरी. चला. तर मित्रांनो, आता आपण आपल्या ट्रेनरला सोडून चाललो आहे घरी आणि आपला ब्लॉग पण संपलेला आहे. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.